रोज रोज नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा हा अगदी झटपट होणारा मेदूवडा। तर त्यासाठी एका पॅन मध्ये 1 कप पाणी गरम करायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं तेल आणि चिली फ्लेक्स टाकून घ्यायची। आता जेवढं पाणी त्याच्या अर्धा आपल्याला रवा घ्यायचा आहे। रवा यामध्ये टाकून चांगलं मिक्स करायचं आणि याला 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजून घ्यायचं आहे, कोरडं होईपर्यंत। आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि याला थोडंसं पसरून द्यायचं, म्हणजे ते पटकन गार होतं। परत याला गोळा करायचं, यावरती थोडंसं तेल टाकून याला चांगलं मळून घ्यायचं। तेल टाकल्यामुळे हे मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाही। छान असं याचा गोळा तयार करायचा। आता पिठाचा छोट्या आकाराचा गोळा घेऊन याचे छान असे मेदूवडे बनवून घ्यायचे। मेदूवडे बनत आहेत तोपर्यंत तेल तापत ठेवायचं आणि तेलामध्ये हे मेदूवडे टाकून छान असे अलटून पलटून क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही हे मेदूवडे लहान मुलांना टिफिनला देऊ शकतात किंवा मग घरी नाश्त्याला खाणार असेल तर यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करायचं। तर अगदी झटपट कुरकुरीत असे मेदूवडे बनून तयार आहेत। टोमॅटो सॉस किंवा मग नारळाच्या चटणी सोबत खायचे, खायला एक नंबर लागतात। करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।